मित्रांनो, भारत सरकारने डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी एक मोठं पाऊल उचललेलं आहे. भारत सरकार स्वतःची क्रिप्टोकरन्सी लॉन्च करणार आहे. काय झालं, विश्वास होत नाहीये ना? पण ही बातमी 100% खरी आहे. भारत सरकारच्या क्रिप्टोकरन्सीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या. मित्रांनो, भारत सरकार पुढील येणाऱ्या काही महिन्यात स्वतःचे क्रिप्टो टोकन लॉन्च करणार आहे. या टोकनचं नाव ARC म्हणजेच ॲसेट रिझर्व्ह सर्टिफिकेट असे असून ANQ टेक्नॉलॉजीज ही कंपनी ARC टोकन पॉलिगॉन ब्लॉकचेनवर बनवणार आहे. ARC टोकन हा एक प्रकारचा स्टेबल कॉइन आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये ऑलरेडी US डॉलर्सशी लिंक असलेले USDT आणि USDC सारखे स्टेबल कॉइन्स आहेत, पण आता भारत सरकार सुद्धा भारतीय रुपयाशी लिंक असलेला स्टेबल कॉइन लॉन्च करून जागतिक शर्यतीमध्ये उतरलेला आहे. ARC टोकन हा बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोप्रमाणे नाही आहे. ARC टोकनची किंमत कमी जास्त होणार नाही. मार्केटमधील व्हॉलेटिलिटीचा त्याच्या किमतीवरती काही परिणाम होणार नाही. ARC टोकन इंडियन गव्हर्नमेंट बॅक डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याचा उद्देश भारताच्या फायनान्शियल सिस्टमला मॉडर्न आणि डिजिटल बनवणे आहे. USDT आणि USDC स्टेबल कॉइन्स बनवणाऱ्या कंपनीला जितक्या कंपनीचे स्टेबल कॉइन्स ते बाजारात आणणार आहेत, तितक्या किमतीचे US डॉलर्स त्यांना रिझर्व्ह किंवा ट्रेजरीमध्ये ठेवावे लागतात. अगदी तशाच प्रकारे ARC टोकनची किंमत भारत सरकारच्या सॉव्हरेन बॉन्डशी पेक केलेली असणार आहे. म्हणजे जितके किमतीचे ARC स्टेबल कॉइन्स मार्केटमध्ये येणार, तितक्या किमतीचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा सॉव्हरेन बॉन्ड ANQ टेक्नॉलॉजीज कंपनीला खरेदी करून ठेवावे लागणार आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला भारत सरकारच्या ARC टोकन विषयी अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली लॉंग व्हिडिओ म्हणून कमेंट करा आणि क्रिप्टो मार्केटबद्दल असेच इम्पॉर्टंट अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा.